नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड तालुक्यातील माळवाडी गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील कन्येने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठत संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे। कांचन सोनवणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे। धर्मादाय आयुक्त निरीक्षक तसेच महसूल सहाय्यक या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर निवड होत त्यांनी आपल्या कुटुंबासह माळवाडी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे। गरीब शेतकरी कुटुंबातील संघर्षमय जीवन, अभ्यासासाठी केलेली मेहनत, आलेल्या अडचणींवर मात करत मिळवलेले हे यश आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत कांचन सोनवणे यांची ही प्रेरणादायी यशोगाथा त्यांच्या स्वतःच्या शब्दांत। पाहूया हा विशेष रिपोर्ट, दौंड जनता न्यूज। मी कांचन देवकी नामदेव सोनवणे। माझं MPSC मधून महसूल सहाय्यक म्हणजेच रिव्हेन्यू असिस्टंट आणि धर्मदाय निरीक्षक म्हणजे चॅरिटी इन्स्पेक्टर अशा दोन्ही पदावरती निवड झाली आहे। मी पुण्यामध्ये राहून अभ्यास केलेला आहे। पुण्यामध्ये राहत असताना हा माझा दुसरा अटेम्प्ट होता। दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मला हे यश मिळालं आहे। पहिल्या अटेम्प्टमध्ये माझा एवढा काही खास अभ्यास झाला नव्हता, त्यामुळे तेव्हा इतकं मला यश नाही मिळालेलं। पण आता दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझा हा अटेम्प्ट चांगला गेला आणि मला यश मिळालं। माझी घरची परिस्थिती अशी एवढी खास काही नव्हती, बेताचीच म्हणावं लागेल किंवा मिडल क्लास आम्ही होतो। पप्पा माझे शेती करतात आणि कारखान्यामध्ये कामाला पण आहेत, त्यामुळे ते काम करून शेती बघायचे। मम्मी माझी हाऊसवाईफ आहे, पण त्यांनी मला कायम सपोर्ट केला आहे की तू पुढे जाऊ शकते, स्वतःच्या पायावरती उभा राहा। त्यांचं कायम असंच होतं की जोपर्यंत तू स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही तोपर्यंत तुझं लग्न करायचं नाही आहे आम्हाला। त्यांनी कधी सुद्धा लग्नासाठी घाई नाही केली। त्यांचं कायम असंच होतं की स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे। त्यामुळे मी हा संदेश देईन सगळ्या मुलींना की तुम्ही पण करू शकता, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही पण म्हणजे ह्या परीक्षा देऊन ह्याच्यामध्ये यश संपादन करा आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा।